तुम्ही अचानक नॅचरोपॅथीकडे मॅडम कसे काय वळाला? त्याच्यामागे एक घरातली एक घटना कारणीभूत ठरली. कदाचित हाच माझ्या लाईफ मधला निसर्गोपचारकडे वळणारा ट्रिगर पॉइंट असेल. हे सगळं सतत चक्र सुरू असायचं. तर हे चक्र कुठेतरी थांबणं मला नेहमी गरजेचं वाटलेलं आहे. अजूनपर्यंत आपला 10 वर्षाचा हा कालावधी आपण पार केलाय. जर आपण निसर्गाशी पुन्हा एकदा मैत्री केली तर आपल्याला सुदृढ आरोग्य नक्कीच लाभेल. आर्थिक समस्या आजकाल अस्थिरता, आपल्याला आर्थिक अस्थिरता जास्त जाणवत असते. निसर्गोपचारामध्ये तुम्हाला रोगांपासून दूर नेलं जातं. रोगाच्या मूळ जे आहे की तुम्ही काय केल्याने तुम्हाला हे रोग होत आहेत, या मूळ गाभ्यावरती काम करून तुम्हाला तिथून दूर ठेवलं जातं. आपल्या निसर्गोपचारामधला सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे उपवास आणि डाएट, आहार. ओके, आहार सगळे क्लायंट्स फॉलो करत असतात. त्याच्यामध्ये त्यांना काही अडथळा नसतो. एकदम छान रुटीन चाललेलं असतं आणि मध्येच मी त्यांना सांगते की नाही, आज ना आपल्याला ना उद्या चीट डे करायचं आहे. तर आपण त्यांना आवर्जून एखादा पिझ्झा खायला सांगतो. कितपत झेपते, मी किती खाल्ल्यानंतर मला किती त्रास होतोय, मी किती कमी खाल्लं तर मला त्रास होत नाहीये. हे जेव्हा पेशंट स्वतः अनुभवतात तेव्हा ते इम्प्लिमेंट करायला लागतात. त्याच्यामुळे पेशंट जिथे अडकतो ना, तिथे त्यांचा नव्याने प्रवास सुरू होतो. कारण त्यावरती आपण त्यांना सोल्युशन देतो. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी सोनाली कीर्तिकर. आपल्या या आजच्या पॉडकास्टमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे. आता आपण आहोत प्रकृती निसर्गोपचार व योग केंद्रात, जिथे निसर्गोपचार, योग, ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर यांचे उपचार केले जातात. आणि या केंद्राच्या ज्या निसर्गोपचार तज्ज्ञ आहेत, मिस पूनम जाधव, यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. असे म्हणतात की धर्मार्थ काम मोक्षानम आरोग्य मूलमुत्तम. याचाच अर्थ असा आहे की धर्म, अर्थ, कर्म आणि मोक्ष या सर्वांचाच मूल आधार हे एक उत्तम आरोग्य आहे. आणि या उत्तम आरोग्याबद्दल आपण थोडंसं जाणून घेणारच आहोत. पण त्याआधी आपण मिस पूनमजी यांच्या प्रवासाबद्दल जाणून घेऊ. पूनमजींचं मूळ शिक्षण हे BSc DMLT आहे आणि त्यांना पॅरामेडिकलचाही 10 वर्षांचा अनुभव आहे. आणि गेल्या 10 वर्षांपासून त्या निसर्गोपचार मध्येही कार्यरत आहेत. तर त्यांचा जो एकंदरीत जो प्रवास आहे तो आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. नमस्कार, माझं शिक्षण BSc DMLT. त्यानंतर मी निसर्गोपचाराचं शासकीय मान्यप्राप्त पदवी प्राप्त केली. लोहियांकडून ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर यांचं शिक्षण घेतलं. तसंच महाराष्ट्र गव्हर्नमेंट काउन्सिलची ॲक्युप्रेशरची आणि ॲक्युपंक्चरची मी सभासद आहे. योग विद्या निकेतनमधून YTTC हा योग प्रशिक्षकाचा मी एक डिप्लोमा कोर्स कंप्लीट केला. आयुष मंडळाकडून लेवल 5 पर्यंत माझं योग थेरपिस्ट हे शिक्षण झालेलं आहे. तसेच ध्यान धारणामध्ये DNA मेडिटेशन, तसेच सप्त जे आपले चक्राज आहेत त्यांचं मेडिटेशन, रेखी यांचंही शिक्षण मी केलेलं आहे. योगमध्ये प्रीनेटल, पोस्टनेटल योग, चाइल्ड योग हा सगळा अभ्यासक्रम माझा पूर्ण झालेला आहे. पण मग इतका सगळा अनुभव असताना पॅरामेडिकलचा तुम्ही अचानक नॅचरोपॅथीकडे मॅडम कसे काय वळलात? त्याच्याबद्दल जाणून घ्यायला आम्हाला नक्कीच आवडेल. सोनाली, खरं सांगायचं झालं तर त्याच्यामागे एक घरातली एक घटना कारणीभूत ठरली. माझी 28 वर्षाची माझी जवळची नातेवाईक 9व्या महिन्यात प्रेग्नन्सीमध्ये तिचं BP शूट झालं. तिला वॉमिट झाली, वॉमिट लंग्समध्ये कंजक्ट झाली आणि ती बेड हिडन झालं. या सगळ्या याच्यामध्ये तिचं बाळ गेलं. ती कोमामध्ये गेली. लीलावती सारख्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये ती व्हेंटिलेटरवर होती. आम्हाला सरळ सांगण्यात आलं की व्हेंटिलेटर काढा आणि पेशंटला रिलीव्ह करा, ऑर्गन डोनेट करा. पण घरच्यांनी निर्णय घेतला की नाही, असं काही करायचं नाही, आपण प्रयत्न करू, कुठेतरी ती आपल्याला परत मिळेल. म्हणून घरच्यांनी पुढे जायचा निर्णय घेतला. स्टेम थेरपी झाली. खूप अनेक वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये तिच्यावर उपचार झाले, पण ती कशालाच रिस्पॉन्ड करत नव्हती. मग ठाण्यामधल्या एका छोट्या हॉस्पिटलमध्ये तिला शिफ्ट करण्यात आलं. ती व्हेंटिलेटरमधून बाहेर आलेली, पण शरीराची काहीही हालचाल नव्हती. अगदी देह निश्चित पडलेला होता. मग अशा सिच्युएशनमध्ये एक निसर्गोपचार तज्ज्ञ तिथे आले आणि त्यांनी काही ॲक्युप्रेशरचे तिला पॉईंट द्यायला सुरुवात केली. आणि मी हे सगळं पाहत होते की त्यांच्या थेरपीला माझी रिलेटिव्ह खूप चांगला रिस्पॉन्ड करत होती. तिला ती वेदना, संवेदना, पेन काय असतं हे जाणवायला सुरुवात झालेली. आणि कदाचित हाच माझ्या लाईफमधला निसर्गोपचारकडे वळणारा ट्रिगर पॉइंट असेल. आणि दुसरी गोष्ट, माझ्या पॅरामेडिकल फील्डच्या अनुभवात मला अशी आढळून आली की आमच्याकडे पेशंट यायचे. ब्लड टेस्ट हे आमचं मुख्य प्रशिक्षण होतं, तर त्यासाठी आमच्याकडे पेशंट्स यायचे. लक्षण असायचं की साधारण ताप आलेला आहे, टेम्परेचर हाय आहे, माझं ब्लड चेक करा, मलेरिया झालाय, डेंग्यू झालाय.
असे अनेक क्वेश्चन असायचे. आम्ही त्यांना रिपोर्ट द्यायचो की हां, हे मलेरियाचं निदान झालेलं आहे. औषधही डॉक्टरांकडून दिली जायची. पण या सगळ्या गडबडीमध्ये रुग्णांना समजायचंच नाही की आपल्याला नक्की आपल्या इंटरनल कोणत्या अवयवाला त्रास पोचलेला आहे, हानी पोचलेली आहे आणि त्याची झीज कशी भरून काढायची आहे. परत असं आपल्याला होऊ नये म्हणून आपली रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढवायची आहे. हे सगळं पेशंटला अननोन असायचं. पेशंट फक्त मेडिसिन्स घेत आहेत, औषधं घेत आहेत आणि परत 3-4 महिन्यांनी अरे मला विकनेस वाटतोय, परत एखादी दुसरी टेस्ट, कॅल्शियम प्रोटीन डेफिशियन्सी झाली आहे म्हणून परत दुसरी ब्लड टेस्ट. हे सगळं सतत चक्र सुरू असायचं. तर हे चक्र कुठेतरी थांबणं मला नेहमी गरजेचं वाटलेलं आहे. कदाचित हे 2 पेन पॉईंटच माझ्या लाईफमधले टर्निंग पॉईंट असावेत. मॅडम, मला असं लक्षात येत आहे की लोकांच्या वेदनाच तुमचे प्रेरणास्थान ठरलेले आहेत. हो सोनाली, असं तू नक्कीच म्हणू शकतेस. आणि या सगळ्यातूनच 2017 साली आपण प्रकृती निसर्गोपचार व योग केंद्राला सुरुवात केली. वेगवेगळे पेशंट आपल्याकडे येत गेले. अगदी BP, थायरॉइड, डायबिटीज, तसंच AVN, सियाटिका, लंबा स्पॉन्डिलोसिस, पॅरालिसिसचे पेशंट आपल्याकडे आले. कॅन्सरच्या पोस्ट ट्रीटमेंटसाठी आपल्याकडे पेशंट आले. ह्या पेशंटला ट्रीटमेंट देता देता आपला रिसर्च वर्क तर चालूच होतं की पेशंटला अधिकाधिक काय चांगलं देता येईल. या रिसर्च वर्कमधून आपण काही स्पेसिफिक स्पेशल थेरपी त्या पेशंटनुसार त्या उपचार पद्धती त्यांना द्यायला सुरू केल्या आणि त्याचे रिझल्ट आपल्याला खूप छान यायला लागले. अजूनपर्यंत आपला 10 वर्षाचा हा कालावधी आपण पार केलाय. अजून यापुढेही आपल्याकडे अनेक पेशंट येतील. या पेशंटच्या गरजेनुसार आपण त्यांना स्पेसिफिक थेरपी देण्याचा नेहमीच आपण प्रयत्न करणार आहोत आणि त्याचे रिझल्ट आपल्याला खूप छान मिळणार आहेत. अजूनही प्रकृती निसर्गोपचार पुढे सतत कार्यशील राहील. मॅडम, निसर्गोपचार म्हणजे नक्की काय हे आम्हाला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. नक्कीच सोनाली. सोनाली, आजकाल आपण पाहतो की लहान मुलात फार कमी वयातच BP, डायबिटीस, मणक्यांचे विकार, तसेच मुलींमध्ये मासिक पाळीच्या प्रॉब्लेम्स, PCOD, PCOS, कॅन्सरच्या रोगांचं प्रमाण आजकाल वाढत आहे. मुलांमध्ये मोबाईलच्या व्यसनामुळे आपले हृदयविकार तसेच डोळ्यांचे आजार पण वाढत आहेत. तर हे सगळं का होतंय, याला काय कारणीभूत आहे? तर आपली जीवनशैली. आपली जीवनशैली अधिकाधिक निसर्गापासून दूर चालली आहे. तिला कुठेतरी बदलणं आपल्याला नक्कीच गरजेचं आहे. जशी या निसर्गामध्ये पंचमहाभूतं असतात तशीच आपल्या शरीरात देखील पंचमहाभूतं असतात. या पंचमहाभूतांचाच निसर्गोपचार पद्धतीमध्ये वापर केला जातो. अग्नी, पृथ्वी तत्व, वायू तत्व तसेच पाणी तत्व याच्या आधारे विविध थेरपी म्हणजेच उपचार केले जातात. हे उपचार पद्धती करताना आपल्या शरीरातील विषारी घटक द्रव्ये बाहेर टाकली जातात. त्याच्यामुळे रक्ताभिसरण सुधारते, अधिकाधिक उत्तम होते आणि आपले त्रिदोष म्हणजेच कफ, वात, पित्त हे संतुलित केले जातात. एक छोटंसं उदाहरण द्यायचं झालं तर एखादं रोपटं आहे जे मलूल झालंय, त्याला जर योग्य सूर्यप्रकाश, हवा आणि पाणी दिली तर ते नक्कीच तग धरतं. त्याच्यात ती क्षमताच असते की पुन्हा उभारी घ्यायची. तशीच आपल्या शरीरातील पेशींना ती फाईट करण्याची ताकद देवाने आपल्याला निसर्गातच दिलेली आहे. आपल्याला देखील योग्य सूर्यप्रकाश, योग्य हवा, योग्य अन्न आणि नियमित व्यायाम व सकारात्मक विचार जर आपण अंगीकारले, आपण कोणताही असाध्य रोग बरा करू शकतो. निसर्गोपचार म्हणजे निसर्गावर आणि आपल्या शरीरातील स्वतःला बरे करण्याच्या शक्तीवरती विश्वास ठेवून स्वतःला बरं करणं, योग्य खाणं, योग्य व्यायाम करणं, योग्य विचार करणं आणि योग्य सूर्यप्रकाशामध्ये राहणं, ह्यानेच आपण लवकरात लवकर बरे होऊ शकतो. निसर्गोपचार हा फक्त आजार बरा करण्यापुरताच नाही, तर निसर्गोपचार ही एक जीवनशैली म्हणून तुम्ही आता अंगीकारली पाहिजे. जर आपण निसर्गाशी पुन्हा एकदा मैत्री केली तर आपल्याला सुदृढ आरोग्य नक्कीच लाभेल. मॅडम, निसर्गोपचाराबद्दल इतकी माहिती सांगितली, ऐकून खूपच छान वाटलं. मॅडम, आजकालची जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये आजारांचं प्रमाण झपाट्याने वाढत आहे. तर मग या आजारांवरती आपलं नॅचरोपॅथी, निसर्गोपचाराचा काय म्हणजे उपयोग होऊ शकतो आपल्याला अशा परिस्थितीत, ते आम्हाला थोडं एक्सप्लेन कराल का? नक्कीच सोनाली. की आजकाल आपण पाहतोय की पॉल्युशन हे एक मोठं समस्या झालेली आहे. सकाळचं अगदी शुद्ध हवा घ्यायला जरी आपण वॉकला जरी गेलो तरी ती तितकीशी आपल्याला मिळते की नाही याबद्दल आपण साशंकच आहोत. यामध्ये श्वसनाचे विकार वाढत आहेत. अस्थमासारखे रोग बरे होताना फार मुश्किल होते की आमच्याकडे येणाऱ्या पेशंटला डेली पंप घ्यावा लागतोय, तर त्यांना पंपपासून दूर कसं ठेवायचं आहे आमच्याकडे खूप मोठं चॅलेंज आहे. ओके. आणि त्याचबरोबर आपण बाहेरचं खातो.
आपण जे अन्न खातो ते किती पौष्टिक आहे याबद्दल आपल्याला खूप मोठा क्वेश्चन मार्क आहेच. किंवा मुलांचं जंक फूड खाणं हे खूप वाढलेलं आहे. त्याच्यामुळे सगळ्यात मोठी समस्या जी येते ती म्हणजे लठ्ठपणा. हा लठ्ठपणाच वेगवेगळ्या आजारांना कारणीभूत ठरतो किंवा त्यांना आमंत्रण देत असतो. हृदयविकार, जर हल्ली आपण ऐकतोय की अगदी 30व्या वर्षी देखील तुम्हाला हृदयविकाराचा झटका येतोय. हे असं का होतंय? तर आपलं खाणं तिथे, आणि त्याचबरोबर वाढता तणाव. बाहेर कितीही एज्युकेशन घेतलं तरी नोकरी म्हणा, आपण नोकरी करताना जी काही कॉम्पिटिशन आजकाल झालेली आहे त्याच्यामध्ये आपण एक खूप प्रकारच्या मानसिक तणावामध्ये असतो. तो एक कोपअप करताना तुमचा श्वासही तिथे कारणीभूत असतो की आपण तो कसा घेतोय आणि तो कसा घ्यावा. त्याचबरोबर आपली रिलेशनशिप, आपली नाती, हल्ली आपली नाती थोडीशी डिस्टर्ब झाल्यासारखी वाटतात की आपण दुसऱ्याकडून जास्त अपेक्षा ठेवतो. हे कुठेतरी अपेक्षा हे सगळ्या दुःखाचं मूळ कारणच मानलं जातं. तर हे अपेक्षा ठेवणं, त्याचबरोबर आर्थिक समस्या, आजकाल अस्थिरता, आपल्याला आर्थिक अस्थिरता जास्त जाणवत असते की माझी एक लाईफस्टाईल आहे ही एका स्टँडर्डचीच राहिली पाहिजे, माझ्याकडे 4 व्हीलरच हवी, विकेंडला मला बाहेर फिरायलाच गेलं पाहिजे, ते पण एकदम 5 स्टार हॉटेलमध्ये. का तुम्ही चौपाटीला जाऊन मजा नाही का, आनंद नाही का अनुभवू शकत? ह्या सगळ्या लाईफस्टाईल तुम्ही जी जगताय सध्याची ती थोडीशी चेंज करत जर आपण निसर्गोपचाराच्या दृष्टिकोनातून पाहिलो आणि निसर्गाच्या अधिकाधिक जवळ गेलो तर तुमचे पहिलं गोष्ट म्हणजे निसर्गोपचारात असतो तो म्हणजे योग अभ्यास. या योग अभ्यास असतात ते प्राणायाम, जिथे तुमच्या श्वासांवर काम केलं जातं. या प्रदूषणातही काही श्वसनाचे प्रकार असे असतात की जेणेकरून तुम्ही सुदृढ राहू शकता. त्याचबरोबर आपली योगासनं ती तुम्हाला सुदृढ ठेवायला, तुम्ही जे काही खाताय ते पचवायला मदत करते. जितकी आपली जीवनशैली आपण सिंपल ठेवू, म्हणजे सिंपल लिव्हिंग हाय थिंकिंग ज्याला आपण म्हणतो, तितकी ठेवू तितकी तुम्ही ताणतणावापासून दूर राहता. आणि आजकालच्या मूळ रोगांचं कारणच आहे की तुम्ही खूप ताणात असता. निसर्गोपचार तुम्हाला जी ही पंचमहाभूतं आहेत, जी आपली अग्नितत्व आहेत, ती आत्मसात करून, ती अंगीकारून आपली लाईफस्टाईल अधिकाधिक किती सुंदर करता येईल आणि अगदी सिंपल करता येईल हे शिकवत असतं. सोनाली, आपण पाहतोय वातावरण दूषित आहे. या दूषित वातावरणामुळे आपल्याला खूप साऱ्या समस्या म्हणजे डोकेदुखी देखील हल्ली खूप, मायग्रेन, डोकेदुखी, तसंच पित्ताचे प्रमाण पण लोकांमध्ये हल्ली वाढत चाललेलं आहे. हे सगळं जर आपण आपल्याला यापासून दूर आहे किंवा सांधेदुखी म्हणा किंवा आपलं लिव्हर फॅटी लिव्हरचं पण प्रमाण वाढत चाललेलं आहे. हे सगळे जे डिझीज आहेत हे लाईफस्टाईल डिझीज रिलेटेड डिझीज आहेत. थायरॉइड आहे, बरोबर आहे. तर ह्या सगळ्या डिझीजला आपल्या जवळ येत आहेत ना, तर त्यांना दूर ठेवायचं असेल तर निसर्गोपचारामध्ये तुम्हाला रोगांपासून दूर नेलं जातं. रोगाच्या मूळ जे आहे की तुम्ही काय केल्याने तुम्हाला हे रोग होत आहेत, या मूळ गाभ्यावरती काम करून तुम्हाला तिथून दूर ठेवलं जातं. मॅडम, आपलं ह्या सेंटरमध्ये प्रकृती नॅचरोपॅथीमध्ये काय आणि कशा प्रकारच्या ट्रीटमेंट्स दिल्या जातात त्या थोड्या सांगाल का? नक्कीच आवडेल मला हे सांगायला. पहिल्यांदा जेव्हा आपल्याकडे पेशंट्स कंप्लेंट घेऊन येतात तेव्हा आपण त्यांचे रिपोर्ट्स बघतो की त्यांच्या नक्की रिपोर्ट्समध्ये काय नमूद केलं आहे. जर रिपोर्ट्स नसेल तर आपण त्यांच्या लक्षणांवरती काम करतो की काय लक्षणं आहेत आणि त्याच्यानुसार आपल्याला काय ट्रीटमेंट द्यायची आहे हे आपण ठरवून घेतो. त्याचबरोबर आपण त्यांचं नाडी परीक्षण करतो की नक्की पेशंटची प्रकृती काय आणि त्यानुसार विकृती काय जाते आहे. ओके. त्याचबरोबर आपल्याकडे वेगवेगळ्या थेरपी आहेत, जसं माती चिकित्सा आहे, पाणी चिकित्सा आहे, हायड्रोथेरपी आहे, कटी स्नान वगैरे, हॉट अँड कोल्ड पॅक आपण इथे देतो, स्नेहन स्वेदन, वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याकडे मसाज असतात. जसं लहान मुलांसाठी, ऑटिझम मुलांसाठी वगैरे वेगळ्या प्रकारचे मसाज असतात. त्याचबरोबर ॲक्युपंक्चर पण आपण करतो, मॉक्सिवर्जन देतो, आपण कपिंग थेरपी करतो. आणि त्याचबरोबर आपण जर वेट कपिंगमध्ये पण 2 प्रकार असतात, ड्राय कपिंग, वेट कपिंग आपण करतो. रक्त मोशनसाठी आपण लीच थेरपी देखील इथे वापरतो. जशी गरज असेल त्यानुसार आपण वेगवेगळ्या थेरपींचा इथे वापर करत असतो. हे करताना आपण मुख्यत्वे करून पेशंटच्या म्हणजे क्लायंटच्या पंचकोशांवरती काम करतो. पहिला कोश येतो तो म्हणजे अन्नमय कोश, जिथे स्थूल शरीरावर आपण काम करतो. शारीरिक थेरपी त्यांना दिल्या जातात, आसनं करून घेतो आपण त्यांच्याकडून. दुसरा कोश येतो तो म्हणजे प्राणमय कोश, जिथे क्लायंटच्या आपण श्वासांवरती काम करतो प्राणायामाद्वारे.
किंवा श्वसनाचे विविध प्रकारद्वारे कुंभक थेरपी इथे फार मोठा रोल प्ले करतं. तिसरा कोश म्हणजे मनोमय कोश. मनोमय कोश म्हणजे पेशंटच्या मनात नक्की काय चाललंय आणि त्यांच्या पेशींवरती कसा परिणाम होतो हे आपण जाणून घेतो. त्यांचं कन्सल्टेशन करतो, त्यांचे 1-to-1 आपली सिटिंग्ज असतात. नक्की दुःख कुठे आहे हे आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करतो. चौथा कोश म्हणजे विज्ञानमय कोश. विज्ञानमय कोशामध्ये आपण आपली लाईफस्टाईल चेंज कशी करू शकतो, अवेअरनेस की बाबा हे केल्याने माझं हे दुखतंय किंवा हे बदल केल्याने मला हे बरं वाटतंय, हे त्यांना त्यांच्या दैनंदिन जीवनशैलीत आपण अनुभवायला सांगतो आणि ते इम्प्लिमेंट करायला सांगतो की याचा खूप फायदा आपल्याला होतो की आपल्या लाईफस्टाईल चेंजेस तिथे होतात आपल्या अवेअरनेसमुळे. आणि जेव्हा आपण ठरवतो ना की मला बदलायचं आहे, आय वॉन्ट टू ट्रान्सफॉर्म, तेव्हा खरं तर ट्रान्सफॉर्मेशन सुरू होतं किंवा तो बदल सुरू होतो. आणि चौथा कोश आहे तो म्हणजे आनंदमय कोश. आनंदी कसं राहायचं ते ध्यानाद्वारे, बरंच अनेक छोट्या छोट्या थेरपी आहे, याद्वारे आपण त्यांना फक्त आनंदी राहायला आपण शिकवतो. मॅडम, या पंचकोशांबद्दल तुम्ही खूपच छान माहिती दिलीत आणि ऐकून खूप आनंद झाला. सोनाली, मला यामध्ये एक वेगळं असं छोटंसं नमूद करावं असेल की जी स्पेशल चाइल्ड असतात, ऑटिझम चाइल्ड असतात, की आपल्या क्लिनिकमध्ये आपण या मुलांना देखील ट्रीट करतो. कारण खूप लहान लहान मुलं असतात, तो वॉक करत असतात, त्यांच्या हातांच्या मुवमेंट्स प्रॉपर नसतात, लाळ गळत असते, त्यांच्या खूप साऱ्या थेरपी सायमल्टेनियसली सुरू असतात. इथे काम करताना आपल्याला आई आणि बाळ या दोघांवरती काम करावं लागतं. कारण त्यांना 24 तास सांभाळणारी असते ती त्यांची आई अगदी. आणि ह्या मुलांवरती आपण शारीरिकरित्या काम करत असतो. म्हणजे त्यांचे ॲक्युप्रेशरचे पॉईंट ॲक्टिव्ह करून त्यांच्या फेस, त्यांची लाळ थांबणं, त्यांचे जिभेवरती आपण काही पॉईंट घेतो की जेणेकरून त्यांना बोलता व्यवस्थित यावं. त्यांचा जो मसाज असतो तो खूप वेगळ्या प्रकारे आपल्याला केला जातो की जो डीप टिश्यू मसाज वगैरे आपण तिथे करतो आणि या सगळ्यांचे रिझल्ट आपल्याला खूप चांगले मिळतात. त्याचबरोबर आपण पालकांचं काउन्सिलिंग घेतो की ह्या मुलांबरोबर राहताना त्यांना ऐकणं आपल्याला गरजेचं असतं, कारण त्या कुठे व्यक्त होत नसतात. तर त्यांच्यासाठी आपलं एक काउन्सिलिंग सेशन असतं किंवा जिथे आपण त्यांना काउन्सिलिंग म्हणण्यापेक्षा गप्पा असतात, जिथे आपण त्यांना ऐकून घेत असतो. ह्याच्यामुळे त्यांना परत एकदा आपल्या बाळाशी एक नव्याने संवाद साधता येतो की नाही, तुम्ही असं करताना असं करा किंवा असं. ह्या छोट्या छोट्या गोष्टी त्यांना समजतात आणि त्या इम्प्लिमेंट करून त्या थेरपीमध्ये आपल्याला रिझल्ट खूप छान मिळतात. मॅडम, तुम्ही खूप छान पद्धतीने सांगितलं. सोनाली, आपल्याकडे थेरपीचे 30 डेजचे सेशन्स असतात, म्हणजे महिनाभर ही थेरपी चालते. ही थेरपी घेताना मी क्लायंटला किंवा पेशंट्सना नेहमी सांगते की तुमचं डेली रुटीन लाईफ चालू ठेवा आणि या रुटीन लाईफमध्ये आपल्याला काय अडथळे येत आहेत त्याच्यावरतीच आपल्याला काम करायचं आहे. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर मी कोणालाही ऑफिसला जाऊ नका म्हणून सांगत नाही आहे. 1-2 सेशन झाले की आपण त्यांचं ऑफिस पण, रुटीन लाईफ पण सुरू करतो. मग त्यांनी रुटीन लाईफमध्ये सुरू करताना त्यांना मी या ठिकाणी अडकतोय. पेशंटना स्वतःच्या शरीराला ना समजायला लागतात. पहिला म्हणजे ते अभ्यास करायला लागतात की मी कुठे अडतोय, की मला नक्की काय होतंय, की मी हे केल्याने माझ्या इथे होतंय, हे दुखतंय, ते केल्याने मला असे सिम्पटम्स मिळत आहेत, की माझ्या बसण्याच्या सिटिंग पोझिशनमुळे मला काही त्रास होतोय का. क्लायंट स्वतःच्या शरीराला अनुभवायला लागतात आणि त्याच्यामधून ते जे काही अनुभवतात ते आम्हाला येऊन सांगतात. मग आम्ही त्याच्यामध्ये करेक्शन्स करतो किंवा आपल्या थेरपीमध्ये त्याच्यामध्ये चेंजेस आणतो की नाही, ही थेरपी इकडे आता ना ही थेरपी दिली पाहिजे. अशा प्रकारे आपल्या थेरपीमध्ये चेंजेस होतात. ही थेरपी चेंजेस केल्यानंतर पेशंटला अजून काय वेगळं हवं असतं, इकडे आपला जास्त फोकस असतो. म्हणजे अगदी जर गृहिणी असेल आणि तिला फ्रोझन शोल्डर झाले असेल तर आपण तिला आवर्जून चपात्या लाटायला सांगतो की नाही, आज तुम्ही 1 पोळी केली आहे, उद्या तुम्ही 2 पोळ्या करा. पीठ मळायला सांगतो. हे छोटे छोटे जे त्यांचं रुटीन वर्क आहे, हे करता करता ते स्वतःच्या शरीराला समजायला लागतात, शरीराला अनुभवायला लागतात आणि स्वतःच्या शरीराशी जवळीक साधत ते निसर्गाच्या जवळ जात असतात. आपल्या निसर्गोपचारामधला सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे उपवास आणि डाएट, आहार. ओके, आहार सगळे क्लायंट्स फॉलो करत असतात. त्याच्यामध्ये त्यांना काही अडथळा येत नसतो, एकदम छान रुटीन चाललेलं असतं. आणि मध्येच मी त्यांना सांगते की नाही, आज ना आपल्याला ना उद्या चीट डे करायचं आहे. बघायचं आहे की काय वेगळं खाल्ल्याने आपल्याला काय अनुभव येतोय. म्हणजे एखाद्याची वात प्रवृत्ती आहे, त्यांनी बरेच दिवस काही बेकरी प्रॉडक्ट खाल्लेले नाही आहेत, तर आपण त्यांना आवर्जून एखादा पिझ्झा खायला सांगतो. हा एखादा पिझ्झा किंवा पावभाजी खाल्ल्यानंतर त्यांच्या शरीरावर काय परिणाम होतोय हे त्यांनी अनुभवायचंय की मला ते कितपत झेपतंय, मी किती खाल्ल्यानंतर मला किती त्रास होतोय, मी किती कमी खाल्लं तर मला त्रास होत नाहीये. हे जेव्हा
पेशंट स्वतःचं स्वतः अनुभवतात तेव्हा ते इम्प्लिमेंट करायला लागतात. आणि जसं ते आम्हाला येऊन त्यांचं त्यांची लक्षणं सांगतात त्याचप्रमाणे आम्ही आमच्या थेरपीमध्ये चेंजेस करतो. म्हणजे तुमचं दैनंदिन जीवन, लाईफस्टाईल, ह्याचबरोबर तुमचा आहार, ह्याच्यामध्ये चेंजेस करून आपण आपले थेरपी 30 दिवसांची थेरपी पुढे नेत असतो. त्याच्यामुळे पेशंट जिथे अडकतो ना तिथे त्यांचा नव्याने प्रवास सुरू होतो, कारण त्यावरती आपण त्यांना सोल्युशन देतो. आणि पेशंटला अशी त्यांच्या प्रॉब्लेमचे लाईफ सोल्युशन त्यांना मिळाल्यामुळे आपले पेशंट अधिक खुश असतात. आणि कदाचित हीच USB असेल आपल्या की आज आपण एवढं छान इथपर्यंत प्रकृती निसर्गोपचार केंद्र प्रवास करताय. मॅडम, मला एक असं लक्षात येत आहे की आपल्या प्रकृती नॅचरोपॅथीमध्ये लहान मुलांपासून ते वृद्ध माणसांपर्यंत इवन स्पेशल चाइल्ड सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट घेऊ शकतात. हो, नक्कीच. निसर्गोपचार की जसं निसर्ग सगळ्यांना भरभरून देत असतं तसंच तिथे काही वयोमर्यादा नसते की याला कमी द्यायचं, याला जास्त द्यायचं, असं कुठेही काही नसतं. तो एक थंब रूल आपणही फॉलो करतो की आपण देताना की आपल्याकडे एज ग्रुपला काही मर्यादा नाही, कारण हल्ली लहान मुलांना पण तेच विकार होत आहेत, कदाचित वृद्धांना कमी विकार, कारण ते जे जगलेत, त्यांचे जे विचार आहेत त्यानुसार त्यांचं खूप वेगळे लाईफस्टाईल ते जगून गेले, त्याच्यामुळे त्यांचे विकार खूप वेगळे असतात. किंवा त्यांचं ऐकायला कोणी नसतं, सांधेदुखी वगैरे सारख्या डिझीजमध्ये ते असतात. आणि लहान मुलांचं तर वेगळंच चाललेलं असतं की मोबाईल एक मोठं व्यसन आहे. त्याच्यामध्येच आपण प्रार्थना मुलांकडून कुठेतरी कमी बोलली जाते. तर आम्ही त्यांच्या मुलांना जास्तीत जास्त मोबाईलपासून दूर कसे राहता येईल, पुस्तकं कशी वाचता येईल, आपले संस्कृत श्लोक बोलून आपली इम्युनिटी कशी वाढवता येईल ह्याच्यावरती आपला भर दिला जातो. आणि जी मिडल एज जे आहे की मिडल एजमध्ये पण एक वर्किंग आणि एक घरी राहणारे किंवा वर्क फ्रॉम होम करणारे किंवा गृहिणी, या सगळ्यांना आपण त्यांच्या गरजेनुसार त्यांना समजून आपण ट्रीटमेंट देत असतो. मॅडम, आपल्या प्रेक्षकांना तुम्ही काय अशा नैसर्गिक रेमेडीज द्याल की जेणेकरून त्यांना औषध जास्त खाण्याची गरज लागणार नाही आणि नैसर्गिकरित्या त्यांना फरक पडेल, चांगलं वाटेल, बरं वाटेल? तर आता वळूया आपण नैसर्गिक रेमेडीजकडे.